पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। बघा, आपण ज्या राज्यात राहतो ते राज्य म्हणजे महाराष्ट्र। कसं भारतचं नाव आहे, महान संतांचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र। महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य वाटे, ज्ञानदेव तुकाराम संत झाले मोठे मोठे। ज्ञानोबराय तुकोबराय हे आपल्या महाराष्ट्र या भूमीमध्ये संत होऊन गेलेत मोठे, आणि या संत या भूमीवर चालते बोलते ईश्वर आहेत, वैराग्याचे सागर आहेत। संत हे भूमीवर चालते बोलते ईश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अंजनी गर्भ संभूतो वायुपुत्रो महाबला, कुमारो ब्रह्मचारी स तस्मै श्री हनुमते नमः। हे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय संभवे, अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। विठ्ठल जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय नवे महाराज, परी पाहे बीज श्रुतांगी। प्रस्तुत प्राप्त असतोय कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे, तो अभंग देहो निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा हा चारचरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय ज्ञानेश्वर महाराजांचं श्रीमंती सहित सामर्थ्याचं वर्णन करतात, आणि ते दोन प्रकारे वर्णन करतात बघा। एक म्हणजे पारमार्थिक ऐश्वर्याचं आणि दुसरं म्हणजे लौकिक ऐश्वर्याचं, असं दोन प्रकारे वर्णन करतात। पण बघा, वर्ण्य हा विषय वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो, कारण कुणी कुणाचं वर्णन करावं हे सुद्धा समजलं पाहिजे। पैलवानाचं वर्णन काळी पैलवानाने केलं तर चालेल का? नाही, कारण पैलवानाचं वर्णन हे पैलवानानेच करावं, शूराचं वर्णन हे शूरानेच करावं, पंडिताचं वर्णन पंडितानेच करावं, विद्वानाचं वर्णन विद्वानानेच करावं। विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमा, नहि वंद्य विजानाति गुरुविं प्रसव वेदना। सांगितलेले संस्कृत श्लोकामध्ये की विद्वानाचं वर्णन हे विद्वानानेच करावं। आता प्रसूत काळच्या वेदना काय असतात, ह्या वांजवायला काय कळणार? प्रसूत काळच्या वेदना ही एक आईच जाणू शकते, ही एक आईच जाणू शकते। तसं विद्वानाचं वर्णन विद्वानाने करावं। आपल्याला जर एखाद्या समर्थाचं जर वर्णन करायचं असेल तर आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं समर्थ झालं पाहिजे, आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं समर्थ व्हायला हवं, तरच
वर्णन करू शकतो, कारण वर्णन करणाऱ्याचाही अधिकार लागतो. मग तुम्ही म्हणाल की तुकोबाराय माऊलींचं वर्णन करतात, मग तुकोबारायांचा तेवढा अधिकार होता का? तर होता महाराज. कसा? कारण ज्यावेळेस रामेश्वर भट्टाने तुकोबारायांची परीक्षा घेतली त्यावेळेस तुकोबाराय पूर्णपणे परीक्षेत उत्तीर्ण झाले, पूर्णपणे कसोटीला उतरले, आणि तेव्हा रामेश्वर भट्ट तुकोबारायांना शरण आला आणि तुकोबारायांना म्हणतो की म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा, किंवा मग तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. वर्णन करणाऱ्यासही अधिकार लागतो. शेवटी रामेश्वर भट्ट तुकोबारायांना शरण आला. अहो, त्या तुकोबारायांच्या वैराग्याबद्दल जर विचार केला तर केवढं होतं त्यांचं वैराग्य, केवढं होतं त्यांचं वैराग्य. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला आले आणि तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की तुकोबारायांची परिस्थिती काय आहे. तर घरी अन्नाचा कण सुद्धा नाहीये खायला, एक पत्नी अन्न करता मेली, मुलांना बरोबर कपडे सुद्धा नव्हते घालायला. आणि जेव्हा शिवाजी महाराजांना तुकोबारायांची परिस्थिती कळाली तेव्हा शिवाजी महाराजांना वाटलं की अरे, माझ्या राज्यामध्ये एवढ्या महान संतांची, एवढ्या मोठ्या संतांची परिस्थिती अशी असावी, हे काही योग्य नाही म्हटले. कारण महाराज, या जगामध्ये किंमत जर कोणाला असेल, या जगात किंमत कोणाला असेल तर धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. या जगात मान कोणाला असेल, किंमत कोणाला असेल तर ज्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, द्रव्य आहे, सोनं नाणं आहे, त्यालाच या जगात किंमत आहे. जोपर्यंत माणसाजवळ पैसा असतो तोपर्यंत सर्व नाते आपल्या जवळ असतात, तोपर्यंत सर्वजण आपल्याला विचारतात. एका संस्कृत श्लोकात सांगितलेलं आहे बघा, यस्यास्ति वित्तं स नरकुलीनः सपंडित सश्रुतवान गुणज्ञा स एव वक्ता सचदर्शनीयं सर्वे गुणैकांच नामाश्रयन्ते. ज्याच्याजवळ पैसा आहे का तोच कुलवान सांगितलाय, तोच पंडित, तोच शहाणा, तोच गुण जाणणारा, तोच हुशार. आणि महाराज तसंच करतात लोकही, ज्याच्याकडे पैसा आहे का त्यालाच मोठेपणा देतात. विचारतात. एकदा का तुमच्या जवळचा पैसा संपला की तुम्हाला कोणीही विचारत नाही. जो
बहीण सुद्धा भावाला दादा 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 म्हणत असते. एकदा का भावाजवळचा पैसा संपला की बहीण सुद्धा भावाला जब चाले बरवा धंदा तब बहिण म्हणे दादा. जोपर्यंत भावाकडे पैसा आहे तोपर्यंतच बहीण सुद्धा भावाला दादा बनत असते. एकदा का भावाजवळचा पैसा संपला की बहीण सुद्धा भावाला दूर करते. तसं माणसाचं आहे बघा. जोपर्यंत माणसाजवळ पैसा आहे तोपर्यंत सर्वजण त्याला विचारतात. एकदा का पैसा संपला की मग त्याला कोणीही विचारत नाही. पण एक लक्षात ठेवा, पैसा जास्त दिवस टिकत नाही. पैसा जास्त दिवस टिकत नाही. तसं शिवाजी महाराजांनी विचार केला की तुकोबारायत्र एवढे महान संत आहेत, एवढे मोठे संत आहेत, आणि मग तुकोबारायांजवळ जर आणखीन धन पैसा सोनं नाणं द्रव्य जर असेल तर लोक त्यांना आणखीन मान देतील, आणखीन किंमत देतील. म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, तुकोबारायांना भरजरीत कपडे, असं नजराणा, हिरे माणिक मोती असा नजराणा पाठवला तुकोबारायांना. पण तुकोबारायांनी ते स्वीकारलं नाही. पाषाण खडे जैसे. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना एवढा नजराणा पाठवला पण तुकोबारायांनी ते स्वीकारलं नाही. उलट गोड असं उत्तर दिलं की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे. गोड असं उत्तर दिलं. पण तुकोबारायांनी तो नजराणा स्वीकारला नाही. एवढं तुकोबारायांचं वैराग्य होतं महाराज. कारण संत महात्मे पारमार्थिक दृष्टी जर पाहिलं तर संत महात्मे हे सोन्याला किंमतच देत नाही. संत महात्मे हे सोन्याला किंमत देत नाही. कुंभार जातीमध्ये बघा राका आणि पंका नावाचं एक जोडपं होऊन गेलं आणि त्यांना वंका नावाची मुलगी होती. आता ही वंका चंद्रभागेवर कपडे धुण्यासाठी गेली आणि तिथेच नामदेव महाराज
महाराजांची मुलगी लिंबाई कपडे धुत होती. आता हिच्या कपड्याचं पाणी लिंबाईच्या अंगावर उडालं. लिंबाई म्हणाली, अगं ये जरा पलीकडे धु की कपडे, अंगावर पाणी उडते की. ओमका म्हणाले, हा हा माहितीये सकम भक्ताची. लिंबाईला राग आला, वाईट वाटलं तिला. ती म्हटली, माझ्या वडिलांना सकम भक्त ठरवतेस का? लिंबाई घरी गेली आणि तिने आपल्या वडिलांना नामदेव महाराजांना सांगितलं की ती तुम्हाला असं असं म्हणाले म्हणून. नामदेव महाराजांनाही वाईट वाटलं आणि नामदेव महाराज राऊळात गेले देवाकडे आणि देवाला विचारतात की देवा तूच सांग आता मी खरंच सकाम भक्त आहे का? देव म्हणाले, नामदेवा ओंकार म्हणते तसं थोडं थोडं सकाम भक्तही आहेस आणि तुला जर पाहायचंच असेल, तुला परीक्षाच घ्यायची असेल तर माझ्यासोबत चल म्हटले. आपण रानात जाऊयात आणि परीक्षा घेऊयात. आणि मग आता नामदेव महाराज, देव आणि रुक्मिणी माता हे तिघे रानात निघाले. आणि रानात जात असताना रुक्मिणी मातेने काय केले, आपल्या हातातल्या ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या बांगड्या अशा वाटात येणाऱ्या जाणाऱ्याला दिसतील अशा ठेवल्या आणि एका झाडाच्या पाठीमागं लपून बसले. नामदेव महाराज, देव आणि रुक्मिणी माता झाडाच्या पाठीमागून लपून बघत होते. आणि लपून बघत असताना त्यावेळेस रस्त्याने राका नावाचा कुंभार आला. कुंभार आल्यानंतर त्याला त्या बांगड्या दिसल्या बघा, सोन्याच्या बांगड्या दिसल्यानंतर त्याने विचार केला की पाठीमागून आपली बायको आणि मुलगी येत आहे. आता त्यांनी या बांगड्या बघितल्यानंतर त्यांनी या बांगड्या घेऊ नये, ह्या बांगड्या घेण्याचा त्यांना मोह होऊ नये म्हणून त्याने काय केलं, मुठभर माती घेतली आणि त्या बांगड्यांवर टाकली आणि पुढे निघून गेला. आता पाठीमागून त्याची पत्नी आली, बंका. पत्नी आल्यानंतर तिला वाटलं की आपले मालक इथे का बरं वागले असावे, कशामुळे थांबले असावे, काय केलं असेल त्यांनी. ती बघायला लागली तर तिला सुद्धा त्या बांगड्या दिसल्या. आता तिने मालकाला जसं केलं तसं तिने मुठभर माती घेतली, त्याच्यावर टाकली आणि पुढे निघून गेली. आता पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागून मुलगी आली, वंका. आता तिने विचार केला की आपले आई वडील इथे का बरं थांबले असावे, का बरं वागले असावे. आणि तिने बघितलं तर तिला त्या बांगड्या दिसल्या. महाराज, बांगड्या दिसल्याबरोबर ती जोरजोरात रडायला लागली. रडायला लागल्यानंतर समोर गेलेले आई वडील पाठीमागं धावतच आले. म्हटले, पोरीला एवढ्याने रडायला काय झालं, विंचू चावला का, काही दिसलं, एवढ्याने काय झालं रडायला? आले तिला विचारायला लागले काय झालं म्हणून रडायला. ती म्हटली, अहो तुमच्यासारख्या दळभद्रांच्या पोटी जन्म घेऊन मी मोठी करंटी आहे म्हटली. अहो तुम्ही स्वतःला देवाचा भक्त म्हणता ना, मग देवाचा भक्त म्हटल्यानंतर तुम्ही हे सोनं आणि ही माती फरक जाणता. आणि तेव्हा विठ्ठल विठ्ठल आणि हे दृश्य नामदेव महाराज लपून पाहत होते. आणि तेव्हा नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की खरा जो भक्त असतो तो सोन्याला किंमत देत नाही. खरा जो भक्त असतो तो सोन्याला किंमत देत नाही. तसं सांगायचं तर एक संत महात्मे हे सोन्याला किंमत देत नाही. ते आपल्या विद्येला महत्व देत असतात, आपल्या विद्याधनाला महत्व देतात. कारण ह्या धनापेक्षाही विद्याधने श्रेष्ठ आहे. बघा, एका संस्कृत श्लोकात सांगितलेलं आहे, न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाजं न च भारकारी व्यये कृते वर्धतैव नित्यं विद्याधनं सर्वधनं प्रदानं. विद्याधन श्रेष्ठ का आहे? कारण महाराज विद्याधन असं आहे, याला चोर सुद्धा चोरू शकत नाही. न चोरहार्यं न च राजहार्यं, राजा सुद्धा ही विद्या चोरू शकत नाही. न भ्रातृभाज्य न च भारकारी, बहीण भाऊ सुद्धा याचा वाटा घेऊ शकत नाही. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्य न च भारकारी व्यये कृते वर्धते नित्यम. ही विद्या तुम्ही किती खर्च करा, ही विद्या तुम्ही किती खर्च करा तरी संपणार नाही, उलट वाढत जाते. आता तुमच्याकडे 10 रुपये असतील, तुम्ही 10 रुपयातले 2 रुपयाचे चॉकलेट घेतले, किती राहिले? 8 राहिले. त्याच्यातले 2 रुपये कमी झाले की नाही?
या पैशातले 2 रुपये कमी झाले, पण विद्याधन तुम्ही कितीही खर्च करा त्यातली विद्या खर्च होत नाही. मी तुम्हाला 2 श्लोक म्हणून दाखवले. आता म्हणून दाखवले म्हणजे आता ते माझ्याकडचे खर्च झाले का, संपले का? नाही, उलट ते आणखी माझ्या लक्षात राहतील, आणखी माझ्या पाठांतर राहतील. असं हे विद्याधन तुम्ही कितीही खर्च केलं तरी ते नाश पावत नाही आणि खर्चही होत नाही. आणि या विद्येचा कधीच ओझं होत नाही महाराज, या विद्येचा ओझं होत नाही. म्हणून हे विद्याधन श्रेष्ठ आहे. आणि म्हणून संत महात्मे धनाला किंमत न देता आपल्या विद्येला, विद्याधनाला किंमत देतात. म्हणून तुकोबारायांनी तो नजराना स्वीकारला नाही. एवढं तुकोबारायांचं वैराग्य आहे. विठाला जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगेसे बळ रेडा बोले. तर बघा, एक धरणेकरी माऊलींच्या दारामध्ये धरणे धरून बसला असता, म्हणजे धरणे धरून बसला असता म्हणजे त्याच्या मनात एक इच्छा होती की माऊलींनी माझ्यावर कृपा करावी, माऊलींनी माझ्यावर कृपा करावी, मी खूप धनवान व्हावं, खूप ऐश्वर्यवान व्हावं, खूप मोठं व्हावं, जगात मलाच मान मिळावा, सर्व जगात मलाच मान्यता मिळाली पाहिजे, अशी त्याची मनात इच्छा होती. तेव्हा त्याला माऊलींनी दृष्टांत दिला की सध्या आळंदीचं कोर्ट बंद आहे, तुम्ही कुठे जा, देहूला जा. आणि दृष्टांताप्रमाणे तो धरणेकरी देहूला तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांना नमस्कार केला. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबारायांना नमस्कार केला आणि तुकोबारायांनी त्याला येण्याचं कारण विचारलं. बघा, तेव्हा या धरणेकऱ्याने सर्व प्रसंग सांगितला की मला माऊलींनी या ठिकाणी पाठवलं आहे. तुकोबारायांचं हृदय भरून आलं. तुकोबाराय म्हणाले की अरे, त्या ज्ञानेश्वर महाराजांकडे काय कमी आहे की त्यांनी तुला माझ्यासारख्या पामराकडे पाठवले? त्या माऊलींकडे काय कमी आहे त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं? काय ज्ञानेश्वरी उणे जी पाठविली धरणे. त्या ज्ञानेश्वर महाराजांकडे काय कमी आहे? त्यांचं एवढं सामर्थ्य असून त्यांनी हा अधिकार मला दिला, माझ्यासारख्या पामराला दिला. तुकोबाराय स्वतःला पामर म्हणतात. मज पामरा हे काय थोर मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. तुकोबाराय म्हणतात अरे त्यांच्याकडे काय कमी आहे त्यांनी तुला माझ्यासारख्या पामराकडे पाठवले. तुकोबाराय म्हणतात अरे ज्यांच्या दारात प्रत्यक्ष सोन्याचा पिंपळ आहे,
करणारे ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. बघा, प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये महाराज लौकिक ऐश्वर्याचं वर्णन करतात आणि उत्तरार्धामध्ये पारमार्थिक ऐश्वर्याचं वर्णन करतात. असं दोन प्रकारे वर्णन करतात. बघा, तुकोबाराय म्हणतात की त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. मग विचार करा, घरात किती ऐश्वर्य असेल. दारात सोन्याचा पिंपळ आहे, मग घरात किती ऐश्वर्य असेल. तुम्ही म्हणाल मग रावणाचं ऐश्वर्य थोडं होतं का? रावणाचं ऐश्वर्य थोडं होतं का? लंकेमानची घरे किती ते आहेत का? सांगत असे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटीबंदी. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध ऐश्वर्य होतं. कोटी घरे जिथे शुद्ध कांचनाची, कोटी घरे ज्याची काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी, एवढं रावणाचं ऐश्वर्य होतं. बघा, पण माऊलींच्या ऐश्वर्यासमोर कमी होतं. रावणाचं ऐश्वर्य होतं माणसाने श्रीमंत असावं, ऐश्वर्यवानही असावं, पण ते टिकवता आलं पाहिजे. बघा, रावण एवढा ऐश्वर्य संपन्न होता, पण रामाच्या बाणाने मरावं लागलं. तसं माऊलींचं ऐश्वर्य नाही महाराज. माऊलींचं ऐश्वर्य म्हणजे तुकोबाराय म्हणतात, अंगी ऐसे बळ रेडा बोले. माऊली उभारिला ध्वज तिन्ही लोकांवरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. एवढं त्यांच्यात बळ आहे, सामर्थ्य आहे. जेव्हा ही चौघी भावंड शुद्धीपत्र आणण्याकरता आळंदीला निघाले, पैठणला निघाले, तेव्हा महाराज पैठणला कुचरवटीवर काही टवाळखोर ब्राह्मण बसलेले होते. आणि या लहान लहान चौघी भावंडांना बघून त्यांनी यांना अडवलं आणि यांना विचारपूस करू लागले की तुम्ही कोण, कुठचे, कुठून आलात, कुठे जायचंय, कशासाठी आलात, कुणाच्या इथे जायचंय, काय काम आहे, तुमचं नाव काय, गाव काय, विचारपूस करू लागले. आणि तेव्हा माऊलींनी सांगायला सुरुवात केली, महाराज, की माझं नाव ज्ञाना, हे माझे मोठे बंधू निवृत्तीनाथ, हे माझे लहान बंधू सोपानदेव, आणि ही माझी चिमुकली बहीण मुक्ताई. नावं सांगितली आणि म्हटले, आमचं गाव आळंदी, विठ्ठलपंत कुलकर्णी यांची मुलं आहोत. विठ्ठलपंत कुलकर्णी यांची मुलं आहोत म्हटल्यानंतर महाराज सर्व ब्राह्मण शिव 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 करायला लागले. तुम्ही आमचं पैठण पाठवलं
पाठवलं हीच ती संन्याशाची मुलं. तुम्ही आमच्या पैठणमध्ये आलातच कशाला? तुम्ही आमचं पैठण पाठवलं. सर्व ब्राह्मण शिव 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 करायला लागले. अरे म्हटले नाव तर बघा किती भारी ठेवलेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. म्हटले नावात काय? म्हटले ज्ञाना नाव ठेवल्यानं कोणी मोठा ज्ञानी होतो का? म्हटले नावातच काय? म्हटले तो समोरून जो रेडा येतोय का त्या रेड्याचंही नाव म्हटले ज्ञानाचं आहे. तो मोठा ज्ञानी झाला का? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की त्या रेड्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे कामा तुम्हा नव्हे. आणि माऊलींनी म्हटल्यानंतर ते ब्राह्मण म्हणाले तुझा आणि याचा रेड्याचा आत्मा जर एकच आहे म्हणतोयस तर मग या रेड्याला मारल्यावर तुला लागेल का? माऊली म्हणाले हो. आणि महाराज त्या निष्ठुर ब्राह्मणाने त्या रेड्याच्या पाठीवर आसूड मारताच तोच वळ माऊलींच्या पाठीवर म्हटला. मारिता आसूड रेड्याची पाठी तोची वळ उठी ज्ञानदेवा. मुक्ताबाई म्हणते हो मारू नका हो, माझ्या ज्ञानदादाच्या पाठीवर वळ उमटत आहेत, मारू नका. आणि जेव्हा त्या ब्राह्मणाने तो वळ बघितला तेव्हा ब्राह्मण सर्व आश्चर्यचकित झाले. महाराज त्यांचा विश्वासच बसेना. सर्व आश्चर्यचकित झाले. ते म्हणायला लागले की अरे हे कुठून तरी बंगाली विद्या शिकून आलेले आहे, यांनी काहीतरी जादूटोणा केलेला आहे. त्यांचा विश्वासच बसेना. एवढ्यावरही भागलं नाही तर ते ब्राह्मण म्हणाले की आम्हाला या रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखव. बघा माऊलींचं हृदय किती मोठं आहे. एवढे ब्राह्मण तिरस्कार करत आहेत पण उलट माऊली त्यांनाच म्हणत आहे की तुमची जर आज्ञा असेल तर तेही होईल. आणि माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच तो रेडा वेद बोलायला लागला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. आणि तो रेडा संस्कृत शुद्ध आणि स्पष्ट असे वेद बोलायला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा रायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि त्या
ब्राह्मणांचा गर्वहरण केला. ब्राह्मणांचा गर्वहरण केला. एवढी ज्ञानोबरायांमध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, एवढा त्यांचा अधिकार आहे. मग तुकोबाराय त्या धर्मीकराला सांगतात की अरे एवढे त्यांचे सामर्थ्य आहे, एवढे त्यांचे सामर्थ्य आहे तर मग ते काय करू शकणार नाही. त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलं आहे, ते काय करू शकणार नाहीत, मनात आणलं ते काय करू शकणार नाहीत. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. करील तो काय नवे महाराज, करील शुद्ध अंगी. तुकोबाराय म्हणतात की महाराजांच्या मनात आलं तर ते काय करू शकणार नाहीत, सर्व काही करू शकतात. समर्थाच्या जर मनात आलं तर ते काय होऊ शकणार नाही. म्हणून समर्थ जे करी, जे होय न होय चराचरी. समर्थाच्या जर मनात आलं तर ते काय होणार नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा. समर्थाच्या जर मनात आलं तर काय होणार नाही, सर्व काय होऊ शकते. तुम्ही म्हणाल या जगात समर्थ तर एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा. देव हा एकच समर्थ आहे. कारण ज्याच्याजवळ 3 प्रकारची शक्ती असतात, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. या 3 शक्ती ज्याच्याजवळ असतात तोच समर्थ आहे. मग माऊली कसे काय समर्थ? कारण माऊलींजवळ सुद्धा या 3 शक्ती आहेत, कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. कारण माऊलींच्या शक्त्या देवांपेक्षाही श्रेष्ठ ठरतात. म्हणून माऊली सुद्धा हे समर्थ आहे. कसे तर चला आपण माऊलींच्या 3 शक्त्या कोणत्या आणि देवांच्या 3 शक्त्या कोणत्या ते पाहू. विठ्ठल देवाची कर्तुम शक्ती कोणती? देवाची कर्तुम शक्ती म्हणजे दगडाची स्त्री बनवली. दगडाची स्त्री बनवलं. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, हिला गौतम ऋषींनी शाप दिल्यामुळे ती दगड होऊन पडली. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आपल्या गुरुंबरोबर, गुरु वसिष्ठांबरोबर
सीता स्वयंवरासाठी निघाले तेव्हा जात असताना प्रभूंच्या पायाचा स्पर्श दगडाला झाला आणि त्या दगडाची स्त्री बनली, त्या दगडाची स्त्री बनली. आणि माऊलींची कर्तन शक्ती कोणती? तर जिही निमिष पात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. देवाची शक्ती दगडाची स्त्री बनवली. तो दगड म्हणजे अगोदर स्त्रीच होता, पण शापामुळे काय झाला? परत दगड झाला आणि प्रभूंच्या स्पर्शाने काय झाला? परत स्त्री झाली. ही झाली देवाची कर्तन शक्ती. पण माऊलींची कर्तन शक्ती म्हणजे स्त्रीचा पुरुष केला. एका राजाला सतत मुली होत होत्या, सतत मुली होत होत्या, सतत नाराज राहायचा राजा. पण ह्या वेळेस त्याने राणीला सांगून ठेवलं, धमकी दिली होती की ह्या वेळेस जर आता मुलगी झाली की मी तुला इथे परत येऊ देणार नाही, मी दुसरं लग्न करेन. आता अशी धमकी म्हटल्यानंतर राणी घाबरली. म्हटली आता काय करू, कसं करू? आता ते माणसाच्या हातात नाही. मुलगा होईल मुलगी होईल माणसाच्या हातात नाहीये. राणी घाबरली. राणीचे दिवस पूर्ण झाले आणि शेवटी योगायोगाने महाराज त्या राणीला मुलगीच झाली. राणी तर एवढी घाबरली, पण तिच्या सोबत जी दासी होती ना, ती दासी खूप हुशार होती, चतुर होती. ती म्हणाली, राणी साहेब घाबरूच नका तुम्ही, मी जसं सांगेन तसंच करा. या दासीने काय केलं? महाराज राजाला बातमी सांगितली की मुलगा झालाय म्हणून. राजाला बातमी सांगितली मुलगा झाला. राजाला खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला त्याला की विचारूच नका. त्याचा आनंद गगनात नव्हे ना, एवढा आनंद झाला. एवढ्या वर्षानंतर त्याने पूर्ण राजवाडा सजवला, पूर्ण नगरीत पेढे वाटले. एवढा आनंद झाला मुलगा झाला म्हणून. इकडे या दासीने काय केलं? त्या मुलीला काय केलं? मुलाचे कपडे घातले आणि राजाजवळ आणून दिलं. आणि सगळ्या भर सभेत सांगितलं त्या दासीने की जोपर्यंत राजपुत्र मोठा होत नाही तोपर्यंत याला उघडं कुणीच बघायचं नाही. याला उघडं कुणी बघायचं नाही. आता असं ठरल्यानंतर राजाला वाटला मुलगाच आहे. राजा कुठेही जायचं झालं की हा मुलालाच घेऊन जायचा, मुलगी रूपी मुलालाच घेऊन जायचा. हळूहळू मुलगा मोठा व्हायला लागला. पुढे राजाने काय केलं? सर्व हळूहळू कारभार त्याच्या हातात द्यायला लागला. मुलाच्या हातात राजकारभार द्यायला लागला. आणि मुलगा वयात आल्यानंतर राजाने विचार केला की आता आपल्या मुलाचे 2 हाताचे 4 हात केले पाहिजे. आपल्या मुलाचे 2 हाताचे 4 हात केले पाहिजे, म्हणजे आता लग्न केलं पाहिजे. राजा मुलगी शोधायला सुरुवात केली राजाने. आणि मग ही बातमी त्या मुलीला कळाली. त्या मुलीला कळाल्यानंतर मुलीला विचार पडला की बाबा मला मुलगा समजून माझ्यासाठी मुलगी शोधत आहेत, मला मुलगा समजून माझ्यासाठी मुलगी शोधत आहेत. पुढं माझं कसं होणार, काय होणार? तिने आईला विचारलं की आई हे काय आहे? राणीने सांगितलं की तुझ्या वडिलांनी मला अशी धमकी दिली होती, माझ्याकडे दुसरा काही उपाय नव्हता म्हणून हे असं केलं. शेवटी त्या मुलीने एकच निर्णय घेतला की फासावर जायचं. त्या मुलीने एकच निर्णय घेतला, फासावर जायचं. घोड्यावर बसली, दोरी घेतली आणि अरण्याच्या वाटेने निघाली. फासावर जाणार की तोच तिच्या कानावर भजनाचा आवाज पडला. सर्व संत मंडळी तिकडून येत होती. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने छान असं भजन करा. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल
हरी हरी
विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस त्या मुलीनं फासावर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस फासावर जाणार की तोच तिच्या कानावर भजनाचा आवाज पडला आणि तिने विचार केला की आता फासावर तर जायचंच आहे, पण कोणतरी संत महात्मे येत आहेत त्यांचं दर्शन घ्यावं आणि मगच फासावर जावं. दर्शन घेऊन मगच फासावर जावं म्हणून ते परत खाली उतरली आणि समोर गेली तर संत मंडळी येत होती. गेली आणि संतांच्या चरणावरती पडली. माऊली म्हणाले की अरे उठ मुला उठ. त्या मुलीला जास्तच रडायला येईल महाराज. ती म्हटली की मी मुलगी आहे, मुलगा नाही. तेव्हा माऊली म्हणाली की असं कसं काय, माझी वाचा कधी असत्य होत नाही, माझी असत्य वाराचे तप, वाचा केली बहुत कल्प, माझी वाचा कधीच असत्य होऊ शकत नाही. म्हटली मी मुलगी आहे, मुलगा नाही. पण माऊली म्हटली अरे उठ मुला. आणि उठ मुला म्हटल्यानंतर त्या माऊलींनी त्या मुलीचा मुलगा केला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. विठ्ठल विठ्ठल सांगायचं तात्पर्य हे की माऊलींच्या मनात आलं तर माऊली काय करू शकणार नाही. माऊलींच्या मनात आलं तर माऊली काय करू शकणार नाही. सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. कैसा वासुदेव बोल तू बोल. उठविले, स्त्रीचा तो केला पुरुष उभा, निर्जू चालविली भिंती. माऊली मनात आलं तर ते काय करू शकणार नाही. मनात आलं तर माऊली काय करू शकणार नाही. तुकोबाराय म्हणतात की अरे तू ज्यांच्याकडून आलास त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे आणि त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलंय. मग तो धरणेकरी तुकोबारायांना म्हणतो की अहो त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होते तर मग मला त्यांनी तुमच्याकडे का पाठवलं. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की परी पाहे बीज शुद्ध अंगी. तुझ्या मनात जी इच्छा होती, तुझ्या मनात जो भाव होता तो भाव पाहून त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलेला आहे. तो धरणेकरी म्हणतो मग त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य होतं पण माझ्यासाठी नव्हतं का ते सामर्थ्य. तेव्हा तुकोबाराय म्हणतात अरे तुझ्यासाठीच नाही, साऱ्या विश्वाला कृतार्थ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. आणि केलं ना महाराज कृतार्थ. एवढे संस्कृत मधलं ज्ञान त्यांनी आपल्याला मराठीत आणून दिलंय. संस्कृताची गाठी उकलवणी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. एवढा मोठा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला मराठीत आणून दिला आणि मराठीत आणल्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याचं पारायण करता येतं. आज कोणीही का असेना, कोणत्याही जाती धर्माचा असेना आणि तो ज्ञानेश्वरीचं पारायण करू शकतो. जसं आपल्या सप्त्यामध्ये पंक्ती येतात, आता आपल्या सप्त्यामध्ये पंक्ती देतात, त्या पंक्तीत कोणीही या आणि कोणीही जेवून जा. तिथे भेदभाव
नाही तसं यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. जसं आपल्या सप्त्यामध्ये पंक्ती आहेत, त्या पंक्तीमध्ये कोणीही या आणि कोणीही जेवून जा, त्या ठिकाणी भेद नाही. तसं माऊलींनी आपल्याला मराठीत आणलाय ज्ञानेश्वरी ग्रंथ, आणि मग त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण कोणीही करा, कुठेही करा आणि कसंही करा, तिथे भेद नाही. एवढा मराठीत आणून ठेवलेलं ज्ञान आपण आज त्याचं पारायण करू शकतो. आणि हे काम निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांकडून करून घेतलं, आणि माऊलींनी लहानापासून ते मोठ्यापर्यंत मुक्तीचा मार्ग खुला केला आणि वैष्णवांचा समुदाय जयाने घातली जयाने घातली जयाने
मुक्तीची गवादी मिळविली मांदी. वैष्णवांची त्या ज्ञानेश्वर महाराजांनी अन्नछत्र घातलं आणि ते अन्नछत्र म्हणजे कोणतं तर मराठीत आणलं हे ज्ञान. आणि ते ज्ञान आता तुम्ही कोणीही घ्या आणि आपला उद्धार करा, एवढं माऊलींमध्ये सामर्थ्य आहे. मग तुकोबाराय म्हणतात त्या तरणे करायला की अरे तू जर त्या माऊलींच्या ठिकाणी समाधान चित्ताने राहिला असतास तर तुला आज तुझ्या सुखाला कमतरताच नसती, कशाचीच कमतरता राहिली नसती. तुका म्हणे ते सुखा काय मुने, तुका म्हणे ते सुखा काय मुने, तुका म्हणे ते सुखा काय
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताच्या विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत आपल्या समोर जे काही बोलले ते माऊलींच्या कृपेने, हनुमंतरायांच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने जे काही बोलले, यात काही जे चुकीचे काही शब्द गेले असतील ते आपली मुलगी समजून क्षमा करावी. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवित असे. ना तरी बालक बोपडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते जोज करुणे माऊली रिझे जेवी. चुकून जर एखादा शब्द गेला असेल तर आपली मुलगी समजून क्षमा करा. तसेच आपल्या या गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये तृतीय दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे, हे मी माझं महत् भाग्य समजते आणि सेवेला पूर्ण विराम देते. आणि आपला कार्यक्रम सर्वत्र दिसावा हे काम आपलं सेवक माऊलीचा हे चॅनल करत आहे, यूट्यूब चॅनल करत आहे. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सर्वांनी या चॅनलवर कीर्तन बघा आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करते. ओम ज्ञानेश्वर हरे